एक मोठी बातमी समोर येते। मंगलप्रभात लोढा यांना 9000 झाडं तोडायची आहेत। आदित्य ठाकरे यांनी हा दावा केलाय। कुर्ला ITI मधील 9000 झाडं तोडण्याचा त्यांचा घाट आहे, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केलाय। लोढांना जंगल तोडून स्विमिंग पूल बनवायचा आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मंगलप्रभात लोढांवर आरोप केले। तर केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी हस्तक्षेप करावा असंही आवाहन आता आदित्य ठाकरेंनी केलंय। अधिक माहिती घेऊयात। अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय नेमकं आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे आणि कशा पद्धतीनं मंगलप्रभात लोढा यांनी कुर्ल्यामध्ये काम सुरू केलंय, काय अधिक माहिती? या सगळ्या संदर्भात मंगलप्रभात लोढा यांच्या माध्यमातून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला एक पत्र देण्यात आलेलं आहे आणि हे 9000 झाडं तोडण्याची परवानगी मंगलप्रभात लोढा यांच्या माध्यमातून मागण्यात आलेली आहे। हे 9 झाडं ITI कुर्ला मधील आहे आणि हे फक्त झाडच नाही तर नव्या पद्धतीने जे अर्बन फॉरेस्ट आपण डेव्हलप करतो त्या कॅटेगरीतली ही झाड आहे। म्हणजे नव्याने लावलेली ही 9000 झाड आहे आणि एक शहरी जंगल त्या ठिकाणी वसवण्यात आलं होतं। गेल्या काळात आपण बघतोय की त्यावेळी आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री होते, त्या काळामध्ये हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत होता अर्बन फॉरेस्टचा। त्या प्रकल्पाअंतर्गतच या ठिकाणी तसेच हे झाडं लावून एक शहरी जंगल निर्माण करण्याचा, जेणेकरून ऑक्सिजन आणि प्राणवायू मोठ्या प्रमाणात या गजबजलेल्या वस्तीत मिळेल यासाठी हा प्रयत्न करण्यात आला होता। आणि आता हेच जे आहे शहरी जंगल च्या माध्यमातले 9000 झाडं तोडण्याची परवानगी मंगलप्रभात लोढा यांनी मागितली आहे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे। आणि ही झाडं तोडल्यानंतर त्या जागी CSR अंतर्गत मंगलप्रभात लोढा यांना स्विमिंग पूल बनवायचा असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय। त्यामुळे येत्या काळात एकीकडे वाढतं प्रदूषण आणि प्रदूषण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न सरकार करत असताना दुसरीकडे सरकारच्या मंत्र्यामार्फतच अशा पद्धतीची झाडं तोडण्याची 9000 झाडं तोडण्याची परवानगी मागितली जाते। यावर आता राजकारण देखील तापू शकतं। नक्कीच। आणि या संदर्भात त्यांनी अर्थातच राज्यातल्या ज्या मंत्री आहेत पर्यावरण मंत्री त्यांच्याशी बातचीत केली असेलच अशी अपेक्षा तुर्तास। धन्यवाद अक्षय या संपूर्ण माहितीसाठी।